Good morning, everybody. Good We are at Bedse Caves, all of us. And here is Mr. Santosh. He is going to tell us about something about the history of these caves. सांग ना मराठीत. नो प्रॉब्लेम. मराठी हिंदी नाही मराठी जे तुला आवडेल. मराठीत जास्त स्पष्ट सांगेल मी तुम्हाला. सांग ना. तुम्ही ज्या वास्तूला आलेत ना, ही वास्तू इसवी सन पूर्व पहिल्या शतकातली 1 BC सेंचुरी आणि ह्या लेणीला आतापर्यंत साधारण 22 वर्ष आले. अशा लेण्या निर्मितीमागचा जो इतिहास सांगितला जातो, ह्या सगळ्या बौद्ध लेण्या बौद्ध भिक्षू आणि अन्वयी जे बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करायचे, तर त्या लोकांच्या वर्षावास म्हणजे या पावसाळ्यात निवास व्यवस्था आहे. पावसाळ्यात निवास व्यवस्था बनवताना त्या लोकांनी 2 विभाग बनवले. एक तर ह्या जो स्तंभ शिल्पकला दिसतंय त्याच्या आतला जो परिसर आहे तो चैत्यगृह आहे. चैत्यगृह म्हणजे ध्यानसाधना केंद्र. पलीकडे खोल्यांची रचना आहे, तर त्याला बोलला तर विहार म्हणजे निवास व्यवस्था. अशा लेण्या ह्या त्या काळी पावसाळ्यामध्ये जे भिक्खू संघ होते जे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करत, तर त्या लोकांच्या पावसाळ्यामध्ये ह्या निवासाठी वापरल्या जायच्या. आपण खूप ठिकाणी लेण्यांना जातो, तर बहुतांश लेण्या तर जे शिल्पशैली आहे ती साम्य वाटते. परंतु शिल्पशैलीमध्ये 50% शिल्पशैली ही साम्यामध्ये, पण जे 50% बदल आहे ते इतर लेण्यांमध्ये नसतात, म्हणून ती प्रत्येक लेणी वेगळी आहे. ह्या लेणीची किंवा महाराष्ट्रात भारतात ज्या काही लेण्या खोदकाम करण्यात आल्या त्या वरून खाली आहे. प्रत्येक वास्तू छन्नी आतोडा ह्या अवजारांनी बनवले, हा अंदाज बांधला गेलाय. त्यानुसार प्रत्येक वास्तूला बनवायला साधारण जो कालावधी लागलाय त्यानुसार ह्या लेणीला एक कालावधी सांगितला गेलाय. ही लेणी बनवायला 150 वर्ष लागले. सह्याद्री पर्वतरांगेत जर तुम्ही पाहिलं तर इथं जे दगड आहे तो अग्निजन्य खडक आहे, म्हणजे वॉल्कॅनिक रॉक. आणि वॉल्कॅनिक रॉक मध्ये जर तुम्ही कोणती वास्तू बनवली तर ती दीर्घकाळापर्यंत टिकू शकते. त्याच्यामुळे त्या लोकांनी दगडांचा वापर केला. बऱ्याच वेळा आपण लेण्यांना जातो आणि लेण्यांना गेल्याच्या नंतर आपण एक ठराविक उंचीवर लेणी पाहतो, पण कधी आपल्याला प्रश्न पडतो की एवढ्या उंचीवर का बनवलं त्या लोकांनी. म्हणजे आपण थकल्यामुळे पण असू शकतो किंवा ते उंचीवर असल्याचं आपल्याला ते लक्षात येत नाही की त्या लोकांनी नेमकं कशासाठी बनवलं. तर बौद्ध धर्मामध्ये जो प्रवास सांगितलाय तो असं काय सांगितलंय की कोणत्याही जीवाला दुःख गावतं. दुःखाच्या मागची जे कारणीमांस आहे ते आपल्याकडे षड्विकार आहे. मोह, माया, द्वेष, अहंकार हे षड्विकार आहे. षड्विकारांची निर्मिती हे विचार करतात आणि विचारांची निर्मिती हे मन करतं. मन अस्थिर आहे म्हणून दुःख होतंय. मन जर स्थिर झालं तर दुःखच नाहीये. मग मनाला स्थिर करायचं असेल, कारण मन जगात सगळ्यात वेगवान, त्याला स्थिर करायचं असेल तर अशा ठिकाणी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे ज्याच्यावर आपला कंट्रोल नाही, आणि ते म्हणजे श्वास. आणि श्वास ते आवश्यक आहे जेव्हा शरीर, म्हणजे इथं त्यांनी जे महत्वाचं जे सांगितलंय ते शरीर सांगितलंय. पण त्याचा आणि लेण्या उंचीवर असण्याचा काय संदर्भ, जिथं सपाटी भाग आहे किंवा मैदानी भाग आहे तिथं गुरुत्वाकर्षण जास्त राहतं आणि ग्रॅव्हिटी फोर्स जास्त असेल तर तिथं ऑक्सिजनची लेवल पण जास्त असते. आणि ऑक्सिजनची लेवल जास्त असेल तर ते डायरेक्टली शरीरात प्रवेश करतं, तर ते आपल्याला लक्षात येत नाही की आपण श्वास खेचतोय म्हणून. पण तेच तुम्ही ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेला गेलं तर जसं तुम्ही वरती चढाल तसं ग्रॅव्हिटी डाऊन होत जाते, आणि जेवढा ग्रॅव्हिटी डाऊन होईल तेवढा फोकस हा श्वासावर येतो. म्हणून त्या लोकांनी उंचीचा वापर केलाय. त्याच प्रकारे लेण्या दीर्घकाळापर्यंत टिकण्यासाठी दगडामध्ये खोदल्यात. पण त्याची दुसरी एक बाजू सांगली की लेण्या ह्या अखंड एका दगडात असल्यामुळं आतला जो दगडाचा आतला गाभाऱ्यातला जो परिसर आहे तो कायम थंड राहतो. आणि वारंवार जर आपण थंड ठिकाणी जर बसलो तर ब्लड सर्क्युलेशन डाऊन होतं, आणि जेवढं ब्लड सर्क्युलेशन डाऊन होईल तेवढा श्वास कमी लागतो. म्हणजे यांनी सायन्स आणि अध्यात्म ह्याचं एकत्रित करून त्यांनी लेण्या खोदल्यात. सायन्स काय सांगतं की ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेला, आणि ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेला थंड ठिकाणी बसा मग तुमचं श्वासावर लक्ष केंद्रित. अध्यात्म तिथून पुढे चालू होतं की अध्यात्म काय म्हणतं की तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित, आणि वारंवार या गोष्टी घडल्या तर मन स्थिर होतं आणि आपण दुःखमुक्त होतो. मग त्यासाठी ह्या गोष्टी केल्यात. ह्या ज्या पूर्ण हा जो परिसर आहे तर इथं ज्या पाण्याच्या टाक्यात त्याला पेयपोडी म्हणतात. पेयपोडी म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. चैत्यगृह म्हणजे साधना केंद्र. विहार म्हणजे निवास व्यवस्था. ह्या पाण्याच्या टाकीच्या वर एक लेख आहे, शिलालेख. शिळा म्हणजे दगड आणि लेख म्हणजे लिखाण. शिलालेखामध्ये काय संदर्भ आहे, जी लिपी आहे ती ब्राह्मी लिपी. बोली भाषा पाली. संदर्भ महाबोय बालिकाय महादेवी सामदानिकाय आपदेवनकाय भीतिकाय. त्याचा अर्थ की महाबोय राजांची मुलगी होती महादेवी सामदानिका, ती आपदेवन राजाची बायको. त्या महिलेने ह्या टाक्यांच्या खोदकामासाठी दान दिले. वेगवेगळ्या लोकांनी डोनेशन दिल्याच्या नंतर वास्तू निर्मिती करण्यात येते, किंवा पाण्याच्या टाकीचं किंवा आतल्या गावावर एक शिलालेख इथं स्तूपाच्या भाग. तर जे शिलालेख आहेत त्याचा खालचा भाग हा दानात भेटलेला असतो. ही लेणी कोणत्या राजवटीतली हे कसं ठरवलं जातं, एक तर शिलालेखांवरून आणि दुसरं ह्या शिल्पांवरून. ही लेणी कोणत्या काळातली आहे तर सातवाहन पिरियडची. तर सातवाहनांचा संदर्भ काय मिळतोय तर कारण वरची महिला पुरुषांची वेशभूषा, महिला आणि पुरुषांचं राहणीमान, दागिन्यांची पद्धत, आणि पुरुष जो त्याच्या डोक्यावर जो फेटा आहे तो फेटा कोणत्या राजवटीतला आहे हे मॅच केलं जातं. आणि तिथून संदर्भ काढला जातं की ही लेणी सातवाहनांच्या काळातली कोणासाठी बनवली. तर आतमध्ये गाभाऱ्यात स्तूप असते किंवा बुद्धांची मूर्ती, ह्या दोन गोष्टी असेल तर त्या बौद्ध लोकांना साठी होतं.
आणि ह्या लेण्यांच्या खोदकामासाठी निधी कोण दिला तर ते लेखांमध्ये करतो, शिलालेखांमध्ये. इथं आतमध्ये ना शिलालेखामध्ये एक संदर्भ आहे गाभाऱ्यामध्ये, नाशिकानं अनदस सेठीचं पोतनकच, म्हणजे नाशिकचे व्यापारी आनंद सेठी यांचा मुलगा होता पुष्यनक, त्यांनी ह्या लेण्यांना दान केले. जो काही लेण्याचा खर्च झाला तो त्यांनी दिला. ह्या लेण्याचे 2-3 वैशिष्ट्य की महाराष्ट्रामध्ये ही एकमेव अशी लेणी आहे की ती पूर्वाभिमुख आहे, पूर्व दिशेला तोंड. बाकीच्या अजून 6-7 लेणी आहेत पूर्व दिशेला, पण पूर्ण समूहाचं तोंड पूर्वेला असणारी ही एकच लेणी. आणि दुसरी गोष्ट, पलीकडचा जो विहार आहे म्हणजे निवासी व्यवस्था तो पूर्ण भारतात एकच आहे, कारण बाकीचं चौरस दोघांची रचना इथली सारखी आहे. विहारात ज्या खोल्या आहेत त्याला भिक्षुगृह आणि शून्यगृह म्हणतात, म्हणजे त्याच्यात साधनाही शक्य आणि त्याच्यात झोपूही शकतो, हे कॉम्बो मध्ये बनवलं होतं. हा मेन चैत्यगृह. हा हे जे स्तंभ शिल्पकला आहे इसवी सन पूर्वीच्या बिफोर क्राइस्ट जेवढे लेण्या बांधल्यात तिथल्या कुठल्याच लेणीला एंट्रन्सला स्तंभावर महिला पुरुष नाही, कुठंच नाही, ते बघा बेडसेल आहे. आणि या स्तंभाला बोलला तर ग्रीक परसोलन स्तंभ शिल्पकला, म्हणजे ग्रीक आणि भारतीय लोकांनी एकत्रित जे नक्षीकाम केले तर त्यापैकी हा एक स्तंभ भेटतो. इथं प्राणी शिल्प आहे, गाय, बैल, हत्ती आणि घोडा. गाय शांतीचं प्रतीक आहे, बैल श्रमाचं प्रतीक, हत्ती ताकदीचं प्रतीक आहे, घोडा वेगाचं प्रतीक, काही ठिकाणी सिंह मिळतं शौर्याचं प्रतीक. गौतम बुद्धांशी निगडीत, गौतम बुद्धांचा स्वभाव हा शीत होता म्हणजे शांत होता म्हणून ते गायचं शिल्प आहे. दुसरी गोष्ट, त्यांचा जन्म ज्या राशीमध्ये झाला तो ऋषभ म्हणजे बैल. तिसरी गोष्ट म्हणजे त्या हत्ती, त्यांच्या आईच्या स्वप्नात पांढरा हत्ती आलता म्हणून तो दिलाय. आणि चौथं की त्यांना जेव्हा त्यांनी घर सोडलं होतं म्हणजे घराचा त्याग केला त्यांच्यासोबत जो शेवटचा प्राणी होता तो घोडा होता म्हणून ती प्रतीक आहे. आणि अजून एक त्याचा एक तिसरा अर्थ भेटतो की ह्या लेण्या सगळ्या साधण्यासाठी बनवण्यात आलं. इथं आल्याच्या नंतर आपला प्रवास हा निर्वाणाकडे होतो म्हणजे मृत्यूकडे होतो. आणि हा प्रवासाला ज्या पद्धतीने साधना केली जाते त्याचे लेयर्स आहेत, म्हणजे साधना करण्यापासून तर आपण त्या ब्रह्मांडाला कनेक्ट होण्यापर्यंत जे लेयर्स आहेत ह्या प्राण्यांद्वारे दाखवले. गाय, बैल, हत्ती, घोडा आणि सिंह. शांत म्हणजे सायलेन्स, श्रम म्हणजे शांतता, श्रम, ताकद, सातत्य आणि स्थिती याद्वारे आपण गेलो तर आपण त्या प्रवासापर्यंत पोहोचू शकतो. त्याच्या खालचं जे फुल आहे म्हणजे त्या बॉक्समधलं जे डिझाईन आहे त्याला आमलक म्हणतात. सम्राट अशोकांच्या काळात किंवा त्या बौद्ध भिक्षूंना जे काही दान धर्म केले जायचे सगळ्यात मोठ्या प्रमाणात ते आवळे दिले जायचे, आवळ्याला आमलक म्हणतात. तर ते आमलकाचं प्रतीक आहे. त्याच्या खालचं जे फुल आहे ते उलटं कमळ आहे, उमललेलं कमळ हे बुद्धीचं प्रतीक आणि उलटं कमळ असतं ते निर्वाणाचं प्रतीक. त्याच्या खाली स्तंभ म्हणजे अष्टशील स्तंभ आहे, खाली असं गोल घुमट आहे त्याला कुंभ म्हणतात. अशी स्तंभाची रचना आहे. गाभाऱ्यात दोन्ही साईडला गेलो ना आपण तर दोन्ही साईडला कमानी ज्या दरवाजाच्या तिथल्या ज्या कमानी आहेत त्याला बोधिवृक्षाची कमानी म्हणतात. गौतम बुद्धांनी साधना केली ते बुद्धगयाला जाऊन ज्या झाडाखाली बसून केलं तो बोधिवृक्ष. आता कोणतं तर पिंपळ पान. तर ह्या दरवाजाच्या प्रत्येक दरवाजाच्या वर जी कमान आहे ती पिंपळ पानाची आणि ती सगळ्या लेण्यांना आहे. गाभाऱ्यात गेलं ना तर स्तूप आहे किंवा आतमध्ये जे स्तंभ आहे ते 26 स्तंभ आहे. 26 मध्ये 24 अष्टशिले आणि 2 सपोर्टेड आहे. 24 कशासाठी की अशोक चक्रात जे 24 लाईन होत्या आतल्या त्या 24 आर्याला प्रतीक म्हणून ते 24 स्तंभ असतात. अजून वेगवेगळे अर्थ भेटू शकतात. एक सरासरी ती माहिती आहे. आणि गाभाऱ्यात कुठेही गेलं तर स्तूप असतो. स्तूप म्हणजे काय की ज्याद्वारे गौतम बुद्धांना प्रेझेंट केलं गेलं किंवा एक प्रतीक म्हणून मानलं गेलं. सुरुवातीच्या काळामध्ये साधनेला जास्त महत्व त्याच्यामुळे मूर्ती तुम्हाला मिळत नाही. आणि ह्यांनी तर डायरेक्ट सांगितलं होतं की बुद्ध, धम्म आणि संघ. बुद्ध म्हणजे ज्ञान, धम्म म्हणजे त्याग आणि संघ म्हणजे शरीर. तुम्हाला स्वतःचं मन न्यूट्रल करायचं असेल तर शरण पण तुम्हाला स्वतःलाच जायचं. बाह्य कोणतीच गोष्ट आपल्याला मदत करणार नाही. मग ह्याला शरण जे 5 एलिमेंट्स म्हणजे जे पंचतत्वापासून शरीर बनलंय तर त्यालाच समर्पित व्हायचं. त्यातलं एक पण तत्व बाहेर निघलं तर शरीर डिस्ट्रॉय व्हायला चालू होतं. म्हणून जोपर्यंत ते 5 तत्व एकत्र आहे तोपर्यंत तुम्ही कोणती गोष्ट साध्य करू शकता. त्यासाठी ह्यालाच शरण जायचं. धम्म म्हणजे त्याग. त्याग कशाचं करायचं? विकाराचं. मग आपल्याकडे एकच शिल्लक राहतं बुद्ध म्हणजे ज्ञान. म्हणजे हितं मत तमकायला तर शरीराला बाह्य कोणतीच गोष्ट तुम्ही घेऊ शकत नाही. मग हा मार्ग पुढे नेण्यासाठी पण प्रतीक पाहिजे. मग प्रतीक असं द्यायचं की ज्याच्याकडे पाहून आपल्याला आसक्ती निर्माण नाही झाली पाहिजे किंवा मोह निर्माण नाही झाला पाहिजे. मग मूर्ती आली तर मोह निर्माण होणार आहे म्हणून मूर्ती नाही दिली त्याने. मग मूर्ती आली त्याने स्तूप दिले. स्तूप म्हणजे काय की ह्यांची जी दिनचर्या होती की गावात जायचं, भिक्षा मागणे, ध्यान साधना करायचं, झोपी जायचं. तर ह्या सगळ्या दिनचर्येमधलं एक गोष्ट त्यांनी कलेक्ट केली ते म्हणजे भिक्षापात्र. ही लोक भिक्षा मागून खायची. आणि असं सिम्बॉल द्यायचं की ज्याच्याकडे मोह उत्पन्न झालं पाहिजे. आणि मग ते भिक्षापात्रच उलट केलंय त्याला स्तूप म्हणतात. स्तूपाला सरळ केला तो भिक्षापात्र होतो. आणि गौतम बुद्धांना जेव्हा विचारणा करण्यात आली की हा मार्ग पुढे नेण्यासाठी प्रतीक काय असावं तर त्यांनी त्यांच्या अंगावर जे चिवर आहे ते काढलं, गडी मारली, खाली ठेवलं आणि त्याच्यावर उलट भिक्षापात्र ठेवलं.
फक्त आपल्याकडे जे स्तूप बनवले ते थोडेसे मॉडिफाय त्या स्तूपाच्या, तर त्याच्यामुळे ते थोडं याला ज्या रिंग्स असतात स्तूपाला त्याला वेदिका म्हणतात. वेदिका म्हणजे संघाचं प्रतीक. त्याच्यावरती 2 वेदिकाच्या मधलं अंतर आहे, म्हणजे ही रिंग आणि ही रिंग आहे. जो प्लेन पार्ट आहे ना त्याला मेदी म्हणतात, म्हणजे अधिष्ठान बेस. वरती अंड घुमट, टप्पे हार्मिका, आणि ह्या लेणीला स्तूपाच्या वर आहे ते लाकूड आहे. दांडी आणि फूल. दांडीला बोललं यष्टी आणि जे फूल आहे त्याला छत्र. तर त्या छत्रामध्ये कदाचित पूर्वीचे धातू वगैरे असू शकतात, म्हणजे कन्फर्म नाही पण असू शकतात. तर ते धातू वरती उंचीवर ठेवल्यात. गौतम बुद्ध कशाचं प्रतीक आहे ते ज्ञानाचे. जे धातू ठेवले जाते ते उंचीवर, आणि स्तूप हा ऊर्जेचं प्रतीक आहे, म्हणजे शरीर वेगळ्या पद्धतीने मांडले, ऊर्जा आणि ज्ञान. तर ही कन्सेप्ट तिथं दिली आणि त्याच्या पुढे साधना केल्या. त्यानंतर शूज काढण्याविषयी सांगतो तुम्हाला. शूज ह्या जुन्या वास्तूंचा आदर आहे आपला. कारण कसं आहे माहिती आहे का, अशी वास्तू आज आपण निर्मिती नाही करू शकत, पण त्या प्रत्येकाने त्याचा आदर केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की ह्या लेण्या सगळ्या किंवा जुनी मंदिरं लेण्या ह्या साधनेसाठी बनवण्यात आल्या. आणि कुठल्याही ठिकाणी जेव्हा साधना केली जाते तर तिथं व्हायब्रेशन क्रिएट होतं, आणि ते व्हायब्रेशन कधी पण जमिनीत जातात. आणि ते व्हायब्रेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर अनवाणी पायाने आत जाणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही अनवाणी पायाने आत प्रवेश कराल तर ग्राउंडचे बॉडीत एंटर करायला स्टार्ट करतात, आणि ते जर बॉडीत एंटर केलं तर आपल्यात बदल, मानसिक बदल होतात. आणि त्यासाठी आपण कंपल्सरी शूज काढायला लावतो. त्याच प्रकारे गाभाऱ्यात गेला ना स्तंभ, म्हणजे एंट्री मारल्याच्या नंतर स्तंभ आणि भिंत त्याच्यामध्ये अंतर, त्याला प्रदक्षिणापथ म्हणतात. कुठल्याही धार्मिक स्थळी गेल्याच्या नंतर प्रदक्षिणापथ असतो. पण प्रदक्षिणापथ कसा निर्माण करता, जिथून तुम्ही सुरुवात करता प्रदक्षिणा परत तिथे एंड करता, म्हणजे तो सर्कल कम्प्लीट होतो. आणि बऱ्याच वेळा प्रदक्षिणापथामध्ये चॅन्टिंग केलं जातं. चॅन्टिंगचे वाईब आणि मेडिटेशनचे वाईब ते कधी पण खालच्या जमिनीत असतात, म्हणून आपण शूज काढायला लावतो. थँक्यू.